राज ठाकरे, तुम में अगर सचमुच कानूनी अक्ल है, उद्धव ठाकरे अगर सचमुच तुम में कानूनी अक्ल है तो सामने आ जाए और बोले कि ये कर सकते हैं करके। कारण लक्षात ठेवा, जेंडर डिस्क्रिमिनेशन, लँग्विस्टिक डिस्क्रिमिनेशन हे करता येत नाही। कारण महापालिकेचा महापौर जे जेव्हा जनरल पोस्ट असते तेव्हा ते जेंडर न्यूट्रल असते, ते कळावं लागेल राज ठाकरेला, जेंडर न्यूट्रल। त्याच्यानंतर भाषा ही जेंडर न्यूट्रल आहे। काय नियम आहेत राज ठाकरे, ऐका, सुनावतो, राज ठाकरेच्या पिलावळांना सुनावतो। नियम काय आहे? नियम आहे की तुम्ही भारतीय नागरिक असले पाहिजे। नियम काय? तुमचं मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे उमेदवार होण्यासाठी। नियम काय? तर तुमचं महापालिकेचा कर नसला पाहिजे। हे नियम आहेत, सर्वसाधारण नियम। आता ह्या नियमाच्या व्यतिरिक्त कोणाच्या बापाच्या घरचे ऍड केलेले नियम असू शकत नाहीत। कोणाच्या बापाच्या घरचा कायदा नाहीये, महापालिका कोणाच्या बापाच्या घरची नाहीये। हिमतीनं सांगतो, बंबई के अंदर, मुंबई के अंदर जो भी बसा है, जो भी अपना कारोबार करता है, जिस लंबे समय से फिर गुजराती भाई हो, जो उत्तर भारतीय भाई हो, कोई भी भाई हो, किसी भी भाषा से संबंधित भाई हो, पर वो बंबई का मतदार हो, वो नगर सेवक भी बन सकता है, वो महापौर भी बन सकता है और वो वोटिंग भी कर सकता है। और उसको अगर से तुम कोई योजना लाती है सरकार, तो या तो महापालिका या तो कोई भी पॉलिटिकल पार्टी ये नहीं कह सकती कि तुम मराठी भाषिक नहीं है इसलिए हम तुमको घर नहीं देंगे। ह्या अशा प्रकारचं चुकीचं जाहीरनामा, चुकीचा मॅनिफेस्टो, नियम बाय मॅनिफेस्टो यांनी केलेला आहे। आणि म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे। उद्देश आहे की मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने कोणत्याही कायदेशीर अधिकार, अर्थसंकल्पीय मंजुरी किंवा आर्थिक परिणामाचे प्रकटीकरण न करता देण्यात येत आहेत। अशा प्रकारचे खोटे आश्वासन, खोटे आमिष दाखवले जात आहेत। आता तक्रारीचं कारण सांगतो मी तुम्हाला। आम्ही कायदेशीर यांना सुनावणार आहोत। हम एक सुनाते हैं तो ये जगह पे बैठ जाते हैं, सोच में पड़ जाते हैं। आज भी ये सोच में पड़े होंगे। कारण जी लेकरं, जे औलादी, ज्यांना प्रॅक्टिकल काहीच माहित नसते, त्या दोन पोरांनी म्हणे ते काय जाहीरनामा तयार केला आणि ते दोन बापांनी म्हणे समोर, दोन चुलत्यांनी, म्हणजे एक याचा बाप आणि एक त्याचा बाप, ते घेऊन ते जाहीरनामा बसलेत। अरे बाबा नो, काय असतंय संघर्ष, काय असतंय सिविक लाईफ, कशाला म्हणतात नाले सफाई, औलादींना माहित आहे का? कशाला म्हणतात गटर सफाई? टेंडरवर टेंडरची चर्चा केल्याच्या नंतर कायद्याचं ज्ञान ब्रेनच्या अंडर होत नसतंय। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, बालिशपणा आहे। त्या लेकरांना माहितच नसेल बिचाऱ्यांना, त्यांनी काहीतरी इकडून तिकडून हँकी फँकी ते फ्रँकी खाल्यासारखं। वडापाव खानेवाली बंबई आहे भाई, फ्रँकी वाली नाहीये भाई। आणि तुम्हाला सांगतो ते केलेलं आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे
akl.gaokari.com. मेल आय डी आहे akl.gaokari@gmail.com.